चला घाई करा. या सीझन मध्ये उत्तरेश्वर करंडकामध्ये 6 चेंडूवरती 6 षटकार मारण्याचा विक्रम ज्याच्या नावावरती असा एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. म्हणून तर माझ्या लक्षात आहे. आणि त्या उत्तरेश्वर करंडकामध्ये एक जबरदस्त कामगिरी करणारा हा फलंदाज धनराज कांदवे. आणि धनराज कांदवेच्या समवेत कुमार हरगुडे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पहिल्या षटकासाठी गोलंदाजी मार्गामध्ये असणारे गोलंदाज आलाय उमेश कोलते या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्या षटकासाठी आलेला आहे. 12 खेळाडू आलेला नाही. 5 रनची पॅनल्टी असेल दादाची वस्ती स्पोर्ट्स क्लब. दादाची वस्ती स्पोर्ट्स क्लब 12 खेळाडू आला नाही ना, 5 रनची पॅनल्टी आहे, लक्षात ठेवा. सर बॅड लाईटचा अपील चालणार नाही. 5:45 वाजलेत. 6:30 5:45 पर्यंत चेंडू दिसेल. हा सामना 1 तासाच्या आत संपला पाहिजे हे खेळाडूंना विनंती असणार आहे. पहिला चेंडू उमेशचा आणि इथे पहिला चेंडू कव्हरला खेळलाय. धनराजच्या बॅट मधून मात्र एक राजेशाही फटका. 4 रन चौकार. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय इथे एक चौकार येताना आपल्याला पाहायला मिळाला. 6 वेळ वाचव म्हणून स्वतः कुमार खूप दूरवरती जाऊन चेंडू आणून देत होता. कारण तो खेळाडू जरी असेल तर त्याच्या डोक्यात एकच कल्पना आहे, मी ऑर्गनायझर आहे. या दरम्यान चेंडू हवेत असेल आणि इथे मात्र झेल सुटला. इथे झेल सुटलाय. धनराजला जीवदान. प्रयत्न खूप चांगल्या प्रकारे केला गेला होता. स्टेजवरती बरेच जण पाणी पित होते, स्टेजवरती बरेच जण गप्पा मारत होते, स्टेजवरती बरेच जण चहा पित होते. जसा चेंडू हवेत गेला चहा सुद्धा घशाच्या खाली उतरला नव्हता. अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती. पण जसा चेंडू हातातून जमिनीवरती पडला सुटकेचा निश्वास सोडला. फुल टॉस. चेंडू मात्र मिळूनच्या दिशेने खेळला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. तिथे मात्र चेंडू अडवला जाईल. एक सिंगल आली. धावा एक वाढेल. संघाची धावा संख्या 5 धावा. धावा फलकावरती ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 5 रन 5 धावा धावा फलकावरती ठिकाणी आपल्याला पाहतोय. चेंडू पोचतोय सरळ अगदी सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. थँक्यू. माझ्यासाठी या ठिकाणी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. साहिल मिलिंद बापू खांदवे माऊली डेव्हलपर्स यांच्या वतीने माझ्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. थँक्यू. आपण पाहतोय मैदानाच्या आतून एक चौकार आलाय. दोन्ही फलंदाजाने चौकाराने आपलं जे खातं खोललंय. संघाची धावा संख्या 9 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. दादाची वस्ती स्पोर्ट्स क्लब विरुद्ध सुवर्णयुग स्पोर्ट्स हा सामना मैदानाच्या आतून आपण पाहतोय. उमेश कोलते तयार आहे. समोरच्या बाजूला कुमार आहे. सूर्य प्रकारचा फडका आहे. कुमारच्या बॅटमध्ये चेंडू मिड विकेटला, परंतु क्षेत्ररक्षक तिच्या ठिकाणी तैनात आहे. क्षेत्ररक्षणला जवाब. एक सिंगल आली. धापलक दुहेरी अंकात. धापलक धावा संख्या 10 विदाउट लॉस. नाबाद 10 धावा. प्रेक्षकांना धन्यवाद देईल. सकाळच्या सामन्यापासून प्रेक्षकांची असणारी गर्दी निश्चितप्रमाणे आपण पाहतोय. दुपारच्या सत्रात बरेचसे ऑनलाईन प्रेक्षक होते कारण ऊन खूप होतं. घरी जाऊन
किंवा दुपारच्या सत्रात असणारी कामं करून ऑनलाईन क्रिकेटचा आनंद घेणारा बराचसा मित्रपरिवार पाहायला मिळाला. पण आता ऊन थोडं कमी झाले, सूर्य पूर्वेला उगवलेला हा पश्चिम दिशेला पूर्णपणे मावळण्याच्या तयारीत येते. आता ही जी वेळ आहे ना, ही मिलिंद बापू वेळ प्रेमाची म्हणली जाते. कातर वेळ, रात्र आणि दिवस यांना जोडणारी ही वेळ हिला म्हणतात कातर वेळ, प्रेमाची वेळ आहे. आणि या प्रेमाच्या वेळात, ही प्रेमाच्या वेळेमध्ये अशा असणाऱ्या एक मैत्रीपूर्ण लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणि या मैत्रीपूर्ण लढतीमध्ये दोन संघ आमने सामने लढताना खास प्रेक्षक वर्ग आवर्जून उपस्थित झालेला आहे. या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. पहिल्या क्रमांकाचं षटक संपलंय. धावफलक धावसंख्या 11 धावा, 2 चौकार, दोन्ही फलंदाजाने मात्र खेळलेले आहे. आणि या 11 धावा होत असताना एक जीवदान सुद्धा आहे धनराजला. नवीन गोलंदाज आलाय, गोलंदाजी मार्कावरती संकेत मोजे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. या दरम्यान चेंडू कव्हरला खेळण्याचा प्रयत्न, संकेतचं सुद्धा स्वागत केलं जाईल कव्हरच्या दिशेने. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, कारण चौकार. धावफलक वाढला गेला. संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल. पंधरा धावा धावफलक होती ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 15 रन विदाउट लॉस. आणि हा चेंडू सुरेख. संकेत मोजे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कावरती आहे. पंचांच्या भूमिकेमध्ये उद्धव तिटे सर आहेत. त्यांच्या समेत आपण पाहतोय जितेंद्र लोंढे सर दरम्यान कामकाज करताना पाहायला मिळतोय. आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये राज सैलू सर आहे. बिघिड केला गेला, क्षेत्ररक्षक मात्र चेंडू कव्हर करू शकला नाही. चेंडू मिड विकेटला, सीमारेषेच्या बाहेर पडा. चौकार, 4 रन. इथे चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक दूरवरती आणि चेंडू अडवलाय. त्या दरम्यान जे आपण पाहतोय चेंडू अडवला गेलाय आणि तिथे 2 धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. संघाची धावसंख्या 21. 21 विदाउट लॉस. 21 वरती धावफलक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या वर्षातली असणारी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. पर्व तिसरा आहे आणि या तिसऱ्या पर्वात एक चांगलं असं आयोजन नियोजन आपल्याला जे पाहायला मिळते. चेंडू पोहोचेल लॉंग ऑफला, सीमारेषेच्या बाहेर, 4 रन चौकार. दरम्यान आपण पाहतोय अतिशय सुरेख जो टाकला गेलेला आहे. षटक क्रमांक 2 संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक धावसंख्या बिन बाद 25 धावा या ठिकाणी आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. अजूनही 4 ओव्हर्स या पहिल्या डावातल्या ज्या बाकी आहेत आणि त्याच्यानंतरच्या 6 ओव्हर्स आपल्याला अजून टाकायचे आहेत. 10 ओव्हर अजून यायच्या बाकी आहेत आणि आत्ता 5:50 झालेले आहेत. क्रिकेटच्या लढती आपण पाहतोय आणि क्रिकेट आपल्याला आयुष्यामध्ये खूप काही शिकवत असतं. संयम काय आहे, आक्रमकता काय असते. स्पर्धेच्या निमित्ताने आदरणीय पपुशेठ जंगम साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे. पलीकडच्या गॅलरीमध्ये बसून अगदी क्रिकेटचा आनंद घेत आहे, त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्यांच्या मालकीचा असणारा सुवर्णयुग स्पोर्ट्स हा संघ निश्चितप्रमाणे खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय.
नवीन गोलंदाज आपण पाहूया. गोलंदाज मार्कवरती स्वतः आता अजय जंगम इथे मात्र आपल्याला जो पाहायला मिळतोय. पाहूया अजय काय करामत करतोय. पाहूया काय करामत मैदानाच्या केली जाईल. अजय तयार. 3 अक्षरी शब्द आहे अजय. पण पंचांच्या भूमिकेमध्ये असणारी ही 3 माणसं जी आहेत ही 3.5 अक्षरांची असणारी 3 माणसं या ठिकाणी या स्पर्धेमध्ये कामकाज करताना पाहायला मिळतात. एक राजेंद्र राज, दुसरे जितेंद्र 3.5 अक्षर शब्द बरोबर, आणि उद्धव ते सुद्धा 3.5 अक्षरी शब्द आहे. सव्वीस धावा आहेत. हलक्याने चेंडू आपण पाहतो निश्चितप्रमाणे तो खेळला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल तिथे डायरेक्ट खिडक्यांचा प्रयत्न केला. बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक जवळपास कोणताच नव्हता. तिथे मात्र दुसरी धाव सुद्धा आरामशीररित्या इथे मात्र पळून पूर्ण केली गेली. धाबा दोन्ही पुढे जाईल. षटक क्रमांक 3 चालू असताना 28 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्हाईट बॉल या ठिकाणी आपण पाहतो या ठिकाणी जो पडला गेला आणि त्या दरम्यान इथे वाईटच्या रूपाने 2 धावा येताना आपल्याला पाहायला मिळते. एक धाव पळून सुद्धा पूर्ण केली गेली. पहिली अवांतर धावा आली. पहिल्या अवांतर 2 धावा आल्या वाईटच्या रूपाने आणि संघाची धावसंख्या 30 धावा. 30 धावा ज्या बनवल्यात या 30 मधील धनराजच्या 22 आहेत. इतकी आक्रमकता त्याच्या बॅटमध्ये आपण पाहतोय. अजय तयार. कुमारच्या बॅट मध्ये चेंडू लॉंग ऑफला खेळला. क्षेत्ररक्षक दूरवरती खिलाडी के मस्तक पे दस्तक. 6 रन षटकार. छत्तीस वरती दाबालक. या दरम्यान अगदी आपण पाहतोय हा चेंडू अतिशय सुरेख असेल. चेंडू हातामध्ये आला नाही. एक धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. एक धाव आली. दाबलगेकडे पुढे जाईल. धाबरक धाव संख्या 37 धावा आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4थं माफ करा 3रं त्यातले 4 चेंडू या दरम्यान टाकून झालेले आहेत. 2.3 ओव्हर्स कंप्लीट इन 37 रन विदाउट लॉस. नंतरच्या बॅटमधून आपण पाहतोय चेंडू सुंदर अगदी खेळला जातोय. चेंडू पोचला जाईल. कावकरला क्षेत्ररक्षण सुरेख आहे आणि तिथे मात्र एक धाव आली. धाबलगेकडे वाढेल. संघाची धावसंख्या 38 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूने मी जयसिंग दादा इथं असणारी जी काही छोटी छोटी मुलं आहेत ना त्या सगळ्या छोट्या मुलांना धन्यवाद देईल. तुम्ही यांच्याकडे बारीक लक्ष जर दिला असेल ना तर ह्या छोट्या छोट्या मुलांनी फक्त मैदानाच्या बाहेर गेले चेंडू नाही आणले. यांनी अजून खूप सारी कामं केली. ती कोणती ती पण सांगतो तुम्हाला. इथे हा चेंडू मात्र अतिशय सुरेख असेल. चेंडू डॉट. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपलं जाईल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपडेकर धावसंख्या बिन बाद 38 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ड्रिंक ब्रेक मला वाटतं कॅन्सल केलेला आहे का नाही. मला वाटतं खेळाडू बाहेर आले होते. बॅट बदलली जाते. ओके चला थोडी घाई करा. ही छोटी छोटी जी मुलं आहेत ना या छोट्या छोट्या मुलांनी काय काय काम केलेलं आहे. या छोट्या छोट्या मुलांनी या मैदानावरती खास करून थँक्यू ट्रॅक्टर चालू करायचं आहे करा. The bass.
ड्रिंक ब्रेक जो होता तो या दरम्यान अगदी संपला गेलेला आहे. 3 षटकं संपलीत, 38 धावा आहेत. नवीन गोलंदाजी मार्फत उमेश कोलते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. छोट्या छोट्या मुलांनी या स्पर्धेमध्ये मैदानावरती बरेचसे जे काही छोटे छोटे दगड होते, मोठमोठे दगड जे होते हे मात्र उचललेले आहेत. ते मैदानाच्या बाहेर खूप दूरवरती फेकले. म्हणजे असं नाही की फक्त मैदानाच्या बाहेरच फेकलेत, तुम्हाला कुठेही छोटी छोटी दगड मैदानाच्या जवळपास पाहायला मिळणार नाही. खूप दूरवरती हे चेंडू मात्र दूर जाऊन पोहोचला आहे. लॉंग ऑफला कडकडी षटकार. आणि या षटकाराच्या रूपाने धाबरेक वाढला. संघाची धावसंख्या 44. तरी छोटे छोटे उचललेले जे काही दगड आहेत हे दगड मैदानाच्या जवळपास न टाकता दूरवरती मात्र या दगडांच्या प्रमाणे फेकले गेलेलं आहे. अजून एक गोष्ट आवर्जून सांगितले छोट्या छोट्या मुलांचं की बिस्लरी बॉटल्स ज्या ज्या रिकाम्या दिसल्यात त्या सगळ्या भरल्या आणि नुसत्या भरून नाही ठेवल्या. गॅलरीत कोणाला पाणी लागलं ना हे पोचवलेलं आहे. हे सोपं नाहीये. या छोट्या छोट्या मुलांसाठी एकदा जोरदार टाळ्या. सगळ्यांसाठी पाणी पोहोचवण्याचं काम या छोट्या छोट्या मुलांनी केलेलं आहे आणि ही कामं त्यांना रोज करायची, असं नाही आजच्याच दिवस करायचं. इथे मात्र चेंडू बॅट वरती न येता अंगावरती आलाय. एक धावले की एकडे वाढेल. संघाची धावसंख्या आपण बघते 45 वरून धावफलक 46 वरती आपल्याला पाहायला मिळतोय. चाळीस रन. इथे परत एकदा लॉंग ऑफला समोरच्या बाजूला 1 बाव 4 रन चौकार. संघाचा अर्धशतक पूर्ण 50 धावा. आणि या 50 धावसंख्येमध्ये आपण पाहतोय 34 धावा धनराजच्या आहेत आणि कुमारच्या 14 आहेत. गोलंदाज तयार. इथे खूप उंची घेतलेला चेंडू. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. पोहोचणार का क्षेत्ररक्षक? पोहोचला नाही. 5 क्षेत्ररक्षक आणि या 5 क्षेत्ररक्षक दरम्यान अगदी चेंडू पडताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. तिथे धावा येतील 2. धावफलक पुढे जाईल. धावफलक धावसंख्या 52 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे स्वराजदादा खांदवे वाघमारे माफ करा स्वराजदादा वाघमारे यांच्या वतीने माझ्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. स्वराजदादा वाघमारे आपल्याला मी धन्यवाद देईल. धापराक धावसंख्या 52 आणि बिग हिट. परंतु चेंडू मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. शरद त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाला आहे. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या रूपाने धापराक धावसंख्या पुढे जाईल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर नाबाद 53 धावा 53 विदाउट लॉस. तुम्हाला एक जोक सांगतो चला. सीझन आता लग्नाचा आहे. लग्नात 7 फेरे घेतात माहिती आहे आणि 7 फेरे घेत असताना नवरी पुढे असते. नवरदेव हा नाही लागलेलं झालेलं जे लग्न लागले ना ते सांगतो. लावायचं नाही आपल्याला कोणाचं लग्न. चला तो किस्सा नक्कीच मला सांगतो वेळ भेटला की. उजव्या हाताने यावेळेचा चेंडू अतिशय सुरेख चेंडू सोडून दिलाय. चेंडू का बॅटमध्ये निश्चितप्रमाणे घेण्याचा प्रयत्न केला गेला होता. उजवेष्टीच्या बाहेरचा चेंडू अगदी खेळण्याचा प्रयत्नच केला गेला नाही. वेल लेफ्ट म्हणावं लागेल. चांगल्या प्रकारचा सोडून चेंडू जो होता तो मात्र ज्या चेंडूवरती कदाचित धोका निर्माण झाला असता अशा प्रकारचा चेंडू मात्र बॅटवरती घेतला गेला नाही. धाबरक स्थिर आहे. धाबरक धावसंख्या जी आहे ती 53. फुल टॉस आणि हा चेंडू मिड विकेटला सीमा रेषेच्या बाहेर. षटकाचे रन.
खूप दूरवरती या दरम्यान चेंडू जाऊन जे पोहोचलाय, षटकार आलाय, षटकाराच्या रूपाने मात्र धावफलक वाढला. संघाची धावसंख्या 59 विदाउट लॉस. वरती धावफलक आहे. 6 षटकांच्या लढती आहेत. सगळे चंदूभाऊंशी चर्चा करताना एक म्हटलं की चंदूभाऊ असेल, मिलिंद बापू असतील, संतोष सर आहेत, त्याचबरोबर अगदी मी प्रतीक बरोबर चर्चा करत म्हणलं की आज उशीर झालाय, मग सामने कदाचित कमी षटकांचे करायचे का. आणि या दरम्यान खिलाडी फिर से एक बार दर्शक बन गए. 6 रन. थँक्यू. धावफलक धावसंख्या 65 धावा आहेत. पण सगळ्यांनी सांगितलं उशीर जरी झाला असेल तरी काय हरकत नाही, आपल्याला एकही सामना 6 षटकांच्या आत खेळवायचा नाही, काही झालं तरी चालेल. हा निर्णय ऑर्गनायझर कमीचा होता. 5 षटकांचा सामना आपल्याला करायचाच नाही, सगळेच्या सगळे सामने आपल्याला 6 षटकांचेच घ्यायचे आहे. 65 वरती धावफलक. लागोपाठचा तिसरा षटकार येणार का. आणि इथे मात्र चेंडू खूप उंची घेतोय क्षेत्ररक्षक, चेंडू पर्यंत पोहोचला नाही. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न. 2 धावा आल्या आणि एकदा जोरदार टाळ्या धनराज खानदेवासाठी. नाबाद 51 धावा, 21 चेंडू, 51 धावा नाबाद, 5 चौकार, 3 षटकार. थँक्यू. 67 वरती धावफलक आहे. बिनबाद 67 धावा आपण पाहतोय. 5वं षटक चालू असताना चांगली सुरुवात. पहिल्याच सामन्यात मात्र आक्रमण होतं आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू डॉट असेल, चेंडू निर्धाव. संकेत मोजे आपण पाहतो तो गोलंदाजी मार्कवरती आहे. यावेळेचा चेंडू अगदी उजव्या बाहेर. व्हाईट बॉल. धावफलक धावसंख्या जी आहे ती 68. ठिकाणी आहेत. हा लागोपाठचा तिसरा वाईट. संकेत आपण पाहतोय बराचसा भरकटलाय. धावफलक धावसंख्या 70. संकेत पाहू काय करमत करतोय मैदानाच्या आत. शेवटचा चेंडू या षटकातला आहे. हे षटक संपल्यावर अजून एक शेवटचं षटक घ्यायचं बाकी. आणि या दरम्यान चेंडू गॅप मध्ये, चेंडू 1 बाउन्स अडवलाय क्षेत्ररक्षणला. एक धाव आली आणि एका धावसंख्येनंतर धावफलक वाढला जाईल. संघाची धावसंख्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर 71 धावा. 71 71 वरती धावफलक. की लग्नामध्ये मगाचा किस्सा सांगायचा राहिला संतोष सर, की लग्नामध्ये 7 फेरे आपण घेत असतो. 7 फेरे घेत असताना नवरी पुढे असते, नवरदेव पाठीमागे असतो. मग 7 फेरे सुरू झाले. ब्राह्मणाने सांगितलं की नवरदेव आता पाठीमागे थांबा, नवरी पुढे चालेल. नवरी 1-2 पावलं पुढे गेली की तो नवरदेव जो होता तो मात्र पुढे जायचा. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, चारदा झालं. त्याला नंतर भटजीला राग आला आणि भटजी म्हणला तुला काय भेजा आहे का, काय तुला रीतिरिवाज कळतो का नाही, काय का तुला काही डोक्याचा भाग कमी आहे का काय. तो भटजीत रागल्यानंतर तिकडून नवरदेवाचा बाप आला. म्हणतो अजिबात त्याच्यावर चिडू नका, रागू नका, त्याला भेजा पण आहे, त्याला अक्कल पण आहे, त्याचं लग्न पण पहिल्यांदाच आहे, हे महत्वाचं. पण एक गोष्ट सांगतो की त्याला अक्कल आहे, त्याला भेजा आहे, पण नवरदेव ड्रायव्हर आहे, त्याला ओव्हरटेक करायची सवय. किती वेळा आता बस. इथे मात्र चेंडू मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न. धावफलक धावसंख्या वाढेल. संघाची धावसंख्या 72 धावा. आणि आता संधी जी आहे ती कुमार अरगोडीची आहे, त्याला मात्र संधी मिळते बऱ्याच काही कालावधीनंतर. म्हणजे इथे आतापर्यंत एकूण चेंडू टाकलेत 32 चेंडूपैकी फक्त 7 चेंडू कुमार खेळलाय. पण 7 चेंडूत
एक षटकार एक चौकार खेळत असताना 14 धावा. क्लीन बॉल, फलंदाज बाद. पहिला फलंदाज एकाने बाद होताना पाहायला मिळालेला आहे. एक बाद, 72 धावा. धावा रेकॉर्ड आपण पाहतोय आणि 72 धावसंख्येची भागीदारी सुद्धा होताना पाहायला मिळाली पहिल्या विकेटला. गोलंदाज आपण पाहतोय ऋषी मोझी जो आहे. पाहूया करामत मात्र त्याच्याकडून होताना आपल्याला पाहायला मिळते. त्यांनी 3 चेंडू आतापर्यंत टाकले, धाव खर्च फक्त एकच केली आणि एक फलंदाज त्यांनी मात्र जो बाद केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. 72 रन आहे. इथे आपण पाहतोय चेंडू जोरदार खेळण्याचा प्रयत्न होता. सूरज खांदवे अर्थात रोड्या या नावाने प्रसिद्ध असणारा मात्र हा जो खेळाडू आपण पाहतोय जबरदस्त फटकेबाजी करणारा हा खेळाडू. 1 बाद 73 आणि समोरच्या बाजूला आपण पाहतोय धनराज 25 चेंडूमध्ये 3 षटकार 5 चौकाराच्या मदतीने 53 वरती नावात. फुलटॉस चेंडू लॉंग ऑफला झेल झाला. धनराजला परतावं लागेल. दुसरा फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये जाणारा खेळाडू आहे सनी आहे आणि या सनीने जर शेवटच्या चेंडूवरती षटकार जर मारला तर सुमित भाई यांच्या वतीने आणि त्याचबरोबर प्रतीक कांदवेच्या वतीने प्राइज आहे 500 रुपये. जर या शेवटच्या चेंडूवरती षटकार आला तर. आणि असं वाटतंय मनामध्ये की तुझ्या स्टार्समध्ये गेलाय ना, ज्याच्या कॉन्फिडन्सने तो उठून गेलाय ना, तो कदाचित शेवटचा चेंडू खेळण्यासाठीच गेलेला असेल. पाहायचंय शेवटच्या चेंडूवरती काय करमत करतोय. आणि इथे मात्र चेंडू लॉंग ऑफला खेळलाय, षटकार नाही पण चौकार आलाय. 4 रन. थँक्यू. आपण कंटिन्यू करू, थांबू. 77 धावा. इथे जर कदाचित षटकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस होतं, चौकार आलाय म्हणून काही 250 मिळणार नाही. इथे अर्ध षटकासाठी 5000 होते. हा संध्याकाळी भांडून चंदू बोला म्हणून 4 तरी द्या. बॉल द्या, नवीन बॉल द्या मैदानाच्या आत, नवीन चेंडू द्या ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये. बॉल 1 का 2 सर? एकच. ओके थँक्यू. चला क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्यायचे. राहुल सर थोडी घाई करा. 6 वाजून 12 मिनिटं झालेले.
चला फलंदाज चला. चला फलंदाज चला फलंदाज. 77 धावा झालेल्या आहेत. 78 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. 36 चेंडू आणि 78 धावा इथं मात्र बनवायच्या आहेत. धनराज 26 चेंडू खेळला, 3 षटकार 5 चौकार, 53 धावा संघासाठी बनवलेल्या आहेत. कुमार हरगुडे 8 चेंडूमध्ये 14 धावा बनवल्यात, 1 षटकार आला 1 चौकार आला. सूरज खांदवे 1 चेंडू खेळला, 1 धाव संघासाठी बनवली. आणि सनी खांदवे शेवटचा चेंडू खेळला, 1 चेंडू 1 चौकार मारला, 4 वरती नावात, 400चा स्ट्राईक रेट आहे. महामृत्युंजय मंत्र या ठिकाणी आपण ऐकलात की अकाल मृत्यू से मर जो कर्म करे चांडाल का. अकाल मृत्यू से ओ मरे जो कर्म करे चांडाल का, काल उसका क्या करे जो भक्त हो महाकाल का. ऋषी मोजे आणि निखिल मोजे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तर पहिला षटक टाकण्यासाठी अरविंद शुक्ला गोलंदाजी मार्गावरती तयार आहे. 36 चेंडू आणि बनवायचे 78 धावा. आजच्या दिवसभरातला असणारा शेवटचा सामना आणि शेवटचा डाव या ठिकाणी आपण पाहतोय. ब गटातील असणारी ही लढत मैदानाच्या आतमध्ये मात्र रंगताना आपल्याला पाहायला मिळते. थँक्यू. पहिला चेंडू डॉट. पहिला चेंडू या दरम्यान अगदी आपण पाहतोय डॉट जाताना पाहायला मिळालाय. अरविंद शुक्ला 40+ क्रिकेटची स्पर्धा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात खेळताना आपण त्याला पाहत असतो. डीजे थँक्यू. नंतर अरविंद परत एकदा तयार असेल. समोरच्या बाजूला ऋषी आहे, नॉन ट्रॅकच्या बाजूला निखिल आहे. 35 चेंडू अजूनही बाकी आहेत. 78 बनवायचे आहेत. आणि परत एकदा कडे अगदी आपण पाहतोय चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव असणार आहे. अचूक टप्प्याचा मारा या दरम्यान अगदी अरविंद करताना पाहायला मिळतोय. अनुभव म्हणजे त्यांचं जेवढा वय आहे ना, त्या वयाचा अंदाज अगदी लावता आपण खूप सारा अनुभव त्यांच्या पाठीशी निश्चितप्रमाणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्याच अनुभवाच्या जोरावरती जबरदस्त गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. पण कौतुक केलं, दृष्ट लागली आणि पुढच्या चेंडूवरती चौकार आला. 4 रन. आणि या चौकाराच्या रूपाने या दरम्यान संघाचं खातं खोललं गेलं, ऋषीचं खातं खोललं गेलं. बिन बाद 4, 78चा पाठलाग. ऋषीच्या बॅटमधून समोरच्या बाजूला ताबडतोब फटका आहे. चेंडू मात्र सरळ साइड स्क्रीन वरती खणखणी षटका. 6 रन. हमारे भारत में और प्रेमिका को राधा जी के रूप में देखा जाता है. आणि या षटकाराच्या रूपाने मात्र धापलक दुहेरी अंकात जाऊन जे पोहोचलाय. संघाची धावसंख्या 10 धावा. धापलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अरविंद वरती केलं गेलं आक्रमण ऋषीच्या बॅटमधून. परत एकदा पॉइंटला चेंडू खेळून खायचा प्रयत्न. भन्नाट वेगाने चेंडू पोहोचेल पॉइंटला. सीमा रेषेच्या अगदी बाहेर. चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापळकर धावसंख्या आपण पाहतो. पहिलं षटक चालू असताना 14 धावा धापळकर आपण ज्या पाहतोय. अजून 1 चेंडू याचा जो बाकी आहे.
परत एकदा चेंडू मिड विकेटला, क्षेत्ररक्षक दूरवरती आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. पहिल्या षटकात आपण पाहिलं या ठिकाणी मात्र धावा आल्या त्या तब्बल 18 धावा आपल्याला दरम्यान ज्या पाहायला मिळाल्यात. नवीन गोलंदाज, एक अनुभवी गोलंदाज मारुती खांदवे गोलंदाजी मार्ग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. मारुती खांदवे गोलंदाजी मार्ग तयार. हा चेंडू पूर्णपणे डॉट. निखिलला दरम्यान चेंडू समजू शकला नाहीये. अचूक टप्प्याचा मारा या दरम्यान अगदी करावा लागेल. इथे मात्र धावफलक अगदी थांबवायचा असेल तर. दुसऱ्या बाजूने अगदी आपण पाहतोय राहिलेले जे काही चेंडू आपण जे पाहतोय बाकी आहेत 29 आणि या 29 चेंडूमध्ये अजूनही बनवायच्या त्या 60 धावा. सामना अजून संपलेला नाहीये. या दरम्यान चेंडू हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. क्षेत्ररक्षण सुरेख आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. धावसंख्या 19 रन. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपण हे वाक्य नेहमी सांगत असतो की जगामध्ये असे अनेक राजे होऊन गेले की ज्या राजाने माणसांना गुलाम केलं आणि मग मात्र राजे झाले. जगातला एकमेव राजा आहे ज्यांनी गुलामांना माणूस बनवलं आणि मग मात्र राजा झाला. ते माझे राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्या राजांना सुद्धा आपल्या सर्वांच्या वतीने मानाचा मुजरा आहे आणि ते एक चौकार आहे. धापलेक वाढला गेला. संघाची धावसंख्या 23 धावा आहेत. ऋषीच्या बॅट मधून आपण पाहतोय ताबडतोब फलंदाजी होताना आपल्याला पाहायला मिळते. परत एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल पोहोचला नाही. एकमेकांकडे पाहत राहिले होते तीनही क्षेत्ररक्षक. तिथं जीवदान आहे. लागोपाठचे 3 चौकार मारणारा हा दुसरा फलंदाज आहे ज्याचं नाव आहे ऋषी मोजे. किती गेले आपल्याला लक्षात येईल ना. पहिल्या दिवसात 2 झाल्यात. 9 दिवस क्रिकेटची स्पर्धा आहे. किती चौकार हॅट्रिक होतात आपण भाऊ. पहिली तर प्रतीक्षा आहे पण अजून किती होणार तेही आपल्याला पाहायचंय. कोलबटाप्याचा चेंडू डाट चेंडू निर्धाव फॉलोथ्रूमध्ये चेंडू अडवला जाईल. चेंडू हवेत. जेल आणि निखिल बाद. थँक्यू. निखिल बाद होताना पाहायला मिळालाय. तर निखिलच्या जागेवरती आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तो प्रणव. नवीन अगदी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तो संकेत मोजे. आपण पाहतोय नवीन फलंदाज ऋषी मोजे आणि संकेत मोजे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. 2 षटकं संपलीत. धावसंख्या जी आहे 24 धावा आहेत. एक फलंदाज बाद आहे. शेवटचे 24 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी 54 धावा इथे मात्र जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. स्पर्धेमध्ये आता बरीचशी लहान लहान मुलं आहेत. किती संघ खेळतात स्पर्धेत? 16. किती संघ मालक आहेत? 19. किती सामने आहेत? तुझं नाव काय? हा, तनिष्क खांदवे. तनिष्क चंद्रकांत खांदवे. तरीच सगळी माहिती त्याला.
50 सामने आहेत. संपूर्ण स्पर्धेमध्ये 50 सामने होणार आहेत. आता कितवा चालू आहे? 6वा. किती राहिले? थँक्यू. तुम्हाला मी त्याचं उत्तर सांगितलं ना? नाही नाही नाही, तुम्हाला त्याचं उत्तर सांगितलं तुम्हीच हसले असते आता. हा हा, आता शाळाच चालू नाही, आता अवघड झाले. ऑनलाईन कुठल्या शाळेत परीक्षा देतो? ऑनलाईन नाही देत. स्कोर एकदा पाहू. 26 धावा. इथे मात्र बिघडीकांचा प्रयत्न होता. चेंडू वाईड आहे. धाबळक धावसंख्या एकीने वाढेल. संघाची धावसंख्या 27 धावा आहेत. एक गड्याच्या मोबाईलमध्ये 27 धावा. एक फलंदाज बाद असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. सामना सहजासहजी संपणार नाही. सूर्यप्रकाशचा फटका. हो, इथे झेल. फलंदाज बाद. मारुती खानवेने घेतलेला झेल. होलिका जले शत्रु रोग में मिले हमने जब जब शमशीरें तानी है माहे जवानी. ऋषी बाद झालाय आणि आता दोन बाद 27 धावा. बाबू शेख हा नवीन फलंदाज मैदानाच्या. गोलंदाज तयार. राहुल डावखुरा तरी मारा. कॅप्टन आहे गोलंदाजी मार्क करतोय. सूर्यप्रकाशचा फटका. चेंडू मात्र मारुती. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळाले. 3 धावा संघासाठी वाचवल्या जातील. धाबळक धावसंख्या 28 आहे. षटक क्रमांक 3 चालू आहे. समीकरण आहे 21 चेंडू 50 धावा. 78 धावसंख्येचा पाठलाग. संख्येतला मात्र खेळावा लागेलच. बाबूने 1 चेंडू मध्ये 1 धावा आपल्या संघासाठी बनवली. 50 धावा बनवायचे अजून. या दरम्यान डान्सिंग डाऊन द विकेट. खडे खडे खेळावं. स्ट्रोक और ये 6 रन. षटकार. थँक्यू. धाबळक वाढला जाईल. संघाची धावसंख्या 34 धावा आहेत. यावेळेचा चेंडू डावीच्या बाहेर. व्हाईट बॉल. धाबळक 35 वरती जाऊन जे पोहोचलाय. 78 धावसंख्येचा पाठलाग करायच्या 35 झाल्यात. अजूनही बनवायच्या आहेत त्या 43 आणि चेंडू बाकी आहेत अजूनही 20 गेंदों में और भी जीतने के लिए 43 रनों की जरूरत है. 43 अजूनही बनवायचे आहेत. सूर्यप्रकाशचा फटका. या दरम्यान गुडघा मध्ये टेकवला. चेंडू खेळला जाईल पॉइंटला. क्षेत्ररक्षण चेंडूवरती आलाय. क्षेत्ररक्षण सुरेख असेल. चेंडू मात्र लाजवाब फेकलाय. तिथे मात्र 2 धावा आल्या. 2 धावा वाचवल्या. संघाची धावसंख्या 37 आहे. समीकरण जे आहे शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 19 आणि या 19 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 41 धावा बनवायच्या आहेत. हा चेंडू अतिशय निर्णायक असणार आहे. गोलंदाज तयार. हो, पाय दरम्यान तो घसरला गेला होता. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय दुर्बल चेंडूवर देण्याचा प्रयत्न करेल. क्षेत्ररक्षण सुरेख आहे. त्या दरम्यान एक सिंगल आली. षटक क्रमांक 3 संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाबळेकर धावसंख्या 2 बाद 38 धावा आहेत. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 18 चेंडू बनवायचे आहेत 40 धावा.
गौरवने घेतलेला एक लाजवाब झेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालाय आणि इथे संकेतला सुद्धा परतावं लागलंय. नुमेश कोलते आलाय नवीन फलंदाज. 18 चेंडू 40 बनवायच्या होत्या, 8 फलंदाज खेळायचे बाकी होते. आता 17 चेंडू बाकी आहेत, 40 धावा बनवायच्या आहेत, 7 फलंदाज बाकी आहेत. पाहिजे कशा प्रकारची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली जाणार आहे. 3 बाद 38 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार मारुती खानवे. पहिल्या चेंडूत यश मिळवताना पाहायला मिळालाय. हा चेंडू सुरेख ऑब्रेक अतिशय लाजवाब अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. मगाशीच अगदी चर्चा जी केली गेली होती, अनुभव जो आहे ना, या अनुभवाच्या जोरावरती मात्र मारुती खानवे इथं गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. त्यांनी दुसऱ्या षटकात सुद्धा एक जबरदस्त गोलंदाजी केली आणि त्यानंतरच्या षटकात त्यांनी घेतलेला ऋषीचा जो काही झेल होता ना, तो अतिशय महत्वाचा होता. एकोणचाळीस वरती दाबलक 3 गाड्यांच्या मोबाईलमध्ये समीकरण जे आहे अजूनही बाकी आहे. चेंडू ते 15 आणि 39 धावा ज्या बनवायच्या आहेत. 1-2 बिगिट सामन्यात परत एकदा रंगत आणणार आहे. म्हणजे 2 बिगिट करणार कोण इथे, बाबू शेख का उमेश कोलते ते आपल्याला पाहायचंय. 14 चेंडू 39 अजूनही बनवायच्या आहेत. 78 धावसंख्येचा पाठलाग जो करायचा आहे. निम्म्या झाल्यात, निम्म्या बनवायच्या आहेत. थोडासा मिस्टेक झालं, चेंडू पोचला जाईल लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक धनराज त्या ठिकाणी चेंडू कव्हर करतोय. 1 धाव या दरम्यान जी आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या जी आहे ती 40. उद्या सकाळी ठीक 10 वाजता पहिला चेंडू पडेल. 9:30ला रिपोर्टिंग आहे. लक्षात ठेवा, शिवतेज आणि जगद्गुरू यांच्यामध्ये होणारा पहिला सामना उद्या सकाळी ठीक 9:30 वाजता. फलंदाज बाद. पॉईंटला चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून चेंडूवर देण्याचा प्रयत्न करेल. तिथे चेंडू अडवलाय. क्षेत्ररक्षक सुरेख आहे. फिकी थोडीशी अस्ताव्यस्त आहे, परंतु यष्टीरक्षक आपलं काम सुंदररित्या पार पाडतोय. अकरा चेंडू आणि 36 धावा अजून या दरम्यान बनवायच्या आहेत. राहुल खानवे गोलंदाज मार्गावरती आहे. इथे मात्र आपण पाहतोय चेंडू सुंदर ते खेळला गेला. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडू कव्हर करणार का? पोहोचला नाही. 4 रन चौकार. बिगिट केला गेलाय. तिथे जेल. फलंदाज बाद. मागे तू फिरू नको, उगाच सांगून खऱ्याची संगत खोट्याची फिरू नको.
होणारा हाताला जाणारा जाताला मागे तू फिरू नको उगाच सांडून खऱ्याची संगत खोट्याची घडू नको येईल दिवस तुझा इथे पाचवा फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला. 5 बाद 46 धावा आहेत. आणि आता अक्षय खानवे आणि अजय जंगम या दोघांच्या खांद्यावरती जबाबदारी वाढली गेली. या दोघांना बनवायच्या आहेत. राहिलेले 9 चेंडूमध्ये 32 धावा. 9 चेंडूत 32 धावा या दोघांना बनवायच्या आहेत. आणि तो हा अजय जंगम आहे ज्याने अशा सायंकाळच्या सत्रामध्ये संघ एकदा अडचणीत होता आणि फलंदाजी करीत 6-24 बनवले होत्या. तो अजय जंगम आहे. RS खानवे क्रिकेट ग्राउंडवरती क्रिकेटची स्पर्धा होती उत्तरेश्वर कर्नाटकामध्ये. आणि दुसऱ्या का दुसऱ्या दिवसामध्ये मला वाटतं 6 चेंडू 24 पाहिजे असताना खंडेराय स्पोर्टच्या विरोधात मात्र त्यांनी धावा या बनवल्या होत्या. हा चेंडू अतिशय सुरेख टाकला जातो. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 8, बनवायच्यात 32. प्रत्येक चेंडूवरती चौकार खेळावा लागेल. फुलटॉस आणि इथे टर्निंग पॉइंट होण्याची शक्यता. व्हाईट बॉल प्लस चौकार. 5 धावा आताच्या. चौकार आलाय. चौकार नाही आला, पंजा आला. 5 धावा आल्या आताच्या. थँक्यू डीजे, थँक्यू. 51 धावा आहेत. समीकरण एकदा आपण पाहूया. शेवटचे 8 चेंडू 27 धावा. बिग हिट. चेंडू मात्र मिड विकेटला सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. सामना होता 8 चेंडू 32. सामना आलाय 7 चेंडू 21. 11 आलेत एका चेंडू. भन्नाट वेगाने हा चेंडू टाकला जातो. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव आहे. शेवटचे 6 चेंडू बाकी आणि 21 धावा या ठिकाणी बनवायच्या आहेत. शेवटच्या षटकात कुणाला पाचारण केलं जाते ते आपल्याला पाहायचंय. धनराज आलाय शेवटच्या षटकासाठी. 6 चेंडू 21 धावा रोखण्यासाठी. इथे धनराजला 6 चेंडू 21 नाही रोखायच्या. धनराजला 6 चेंडू मध्ये 19 रोखायचे आहेत. 20 जरी दिल्या तर सामना टाय. तिथं परत धोका आहे. त्यामुळे 20च्या आत धावा कशा प्रकारे देता येईल हा प्रयत्न मात्र धनराजचा असणार आहे. 6 चेंडू 21. गोलंदाजीवरती तयार. क्षेत्ररक्षणात आपण पाहतोय बराचसा बदल करण्याचा प्रयत्न केला जातोय. शांत प्रकारचं अगदी वातावरण. या दरम्यान अगदी चेंडू पॉइंट टाकण्याचा प्रयत्न. चेंडूने दिशा बदलली. चेंडू सीमारेषेच्या जवळपास पोहोचला जाईल की काय. 2 धावा आल्या. तिसरीचा प्रयत्न केला गेलाय आणि अजय तिसरी धाव पूर्ण करतोय. आणि इथे आपण पाहतोय या 3 धावसंख्येनंतर धाबलेख वाढला. संघाची धावसंख्या 60 धावा. शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत आणि 5 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही धावा बनवायच्या त्या 18 धावा. 5 चेंडू 18 धावा. धनराज आपण पाहतोय गोलंदाजी मार्गावरती तयार आहे. शेवटचा सामना आजच्या दिवसभरातला आहे. दादाची वस्ती स्पोर्ट्स क्लब यांच्या विरोधात सुवर्ण स्पोर्ट्स क्लब ही लढत मैदानाच्या आतमध्ये रंगली गेली. 5 चेंडूमध्ये अजूनही बनवायचे 18. अजयच्या बॅटमधून याच्या अगोदरचा आलेला अतिशय जोरदार बहारदार षटकार आपण जो पाहिलाय तोच षटकार काय टर्निंग पॉइंट ठरणार का ते मात्र आपल्याला पाहिजे. वेळ 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 वाचवा विनंती असेल आपल्याला. नो बॉल. कसला 3
तीनच खेळाडू आहात. वा पंचांचं किती बारीक लक्ष आहे. पुढचा चेंडू फ्री हिट आहे. 4 क्षेत्ररक्षक सर्कलच्या आत पाहिजेत. 4 नव्हते, 3च होते, म्हणून इथे दिला गेलेला नो बॉल. आणि आता आपल्याला पाहायचंय समीकरण आहे 5 चेंडू 17 धावा. हा चेंडू फ्री हिट आहे. जेवढं राज्य करायचं होतं तेवढं केलं. आता राज्य करायची बारी आमची. गोलंदाज तयार. वाईट. 5 चेंडू 16 धावा. 5 चेंडू आणि 16 धावा. काय करामत मैदानाच्या आतमध्ये करतोय अजय. या दरम्यान परत एकदा गोलंदाज तयार. बिग हिट. पण इथे चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6 रन. जवानीच्या आगीची मशाल हाती. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 4 आणि या 4 चेंडूत बनवायचे आहेत 10 धावा. सामना होता कुठे आणि आला कुठे. 4 चेंडूमध्ये 10 धावा जुने बनवायचे आहेत. गोलंदाज गोलंदाजीवरती तयार आहे. डाव जाताना परत एकदा रिवर्सचा प्रयत्न केला गेला आणि तिथे मात्र एक सिंगल बाईट चरोपडे आली. शेवटचे चेंडू शिल्लक आहे 3 बनवायचे आहेत 9 धावा. जर कुठल्या प्रकारचा वाईट बॉल नो बॉल जर पडला नाही तर शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. इथे हा चेंडू अतिशय निर्णायक असणार आहे. समोरच्या बाजूला अक्षय खांदवे. धनराज दादाच्या वस्तीचा धनराज म्हटलं की एक प्रकारचा ब्रँड आहे. आणि हा ब्रँड काय आहे हे मात्र या ठिकाणी पाहायचंय. व्हाईट बॉल. चेंडू खराब. शेवटचे 3 चेंडू आणि 8 धावा. 3 चेंडू 8. सामना रंगतदार अवस्थेत देखील आपण पाहतोय. समोरच्या बाजूला परत एकदा धनराज. यावेळेस फलंदाज बाद. जागे तेरे वास्ते सोनिए. शेवटचे 2 चेंडू आणि 8 धावा या दरम्यान ज्या बनवायच्या आहेत. प्रेक्षक राजा हा सामना तुम्हाला आवडला असेल तर टाळ्या वाजवायला काहीच हरकत नाही. शेवटचे 2 चेंडू आणि बनवायच्या आहेत त्या 8 धावा. 2 चेंडू आणि 8 धावा. इथे आपण पाहतोय मिस टाइम झालेला चेंडू. तिथे धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि एक धाव आली. आणि आता आपल्याला पाहायचंय 1 चेंडू 7 धावा. षटकार मारला तर टाय. सचिन भाऊ टिंगरे यांच्या वतीने प्राइज आलेला आहे. धनंजयने जर हा चेंडू डॉट टाकला 500 रुपयाचं प्राइज. शेवटचा 1 चेंडू आणि 7 धावा. समोरच्या बाजूला शरद आहे. आणि हा सामना दादाची वस्ती स्पोर्ट्स क्लब संघाने मात्र 6 धावसंख्येने जिंकलाय. अभिनंदन. उद्या 9:30 वाजता शिवतेज आणि
जगद्गुरू यांच्यामध्ये सामना होणार आहे आणि मॅन ऑफ द मॅच हा किताब या ठिकाणी आपल्याला जो द्यायचा आहे रवींद्रजी खांदवे यांच्या शुभ हस्ते आपण देतो मॅन ऑफ द मॅचचा किताब. ही ट्रॉफी घ्या दादा. बाळासाहेबजी खांदवे आपण या आणि मॅन ऑफ द मॅच धनराज खांदवे. मॅन ऑफ द मॅच मधुकर दादा खांदवे आपण या.